सकाळी 7 वाजता जे अवकाळी पाऊस असतो ते आला होता आमच्या इकडे. तर इकडंच असं ढगाळ वातावरण आहे. तुमच्या इकडे पडला की नाही पाऊस ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चालू आहे एप्रिल महिना. गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर सकाळी सकाळीच लागले होते कामाला, कारण आज आहे हॉलची साफसफाई. आणि 12 वाजून गेले की ऊन इतकं पडायले की कोणतंही दुसरं काम करायला कंटाळा यायलाय. दुसरं कामाला हात पण लावाटन झाले. तर सकाळी सकाळी काम आवरून पुन्हा दुपारी आराम करीत असते. तर चला, आज आहे हॉलची साफसफाई. कारण खूप असं बाजूला जे शेत आहे तर खुलं वातावरण आहे, त्याच्यामुळं धूळ ते खूप येते घरामध्ये. आणि आज सकाळीच पूर्ण हॉल जे आहे ते साफ करायचं असं ठरवलंच होतं. आणि मिस्टर गेलेले आहेत गावाला, म्हणून स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे आज. तर चला, आज करायची मला हॉलची सफाई. कशी करते काय नाही ते पूर्ण व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा. आणि हे तर चला, हॉलची साफसफाई पण झालेली आहे. आता करून घेणार आहे पूजा.
आणि पूजेच्या आधी कधीच कपडे मी धुत नाही, पूजा करूनच पुन्हा कपडे धुत असते. तर आज थोडेच कपडे होते म्हणून मिशनीमध्ये टाकले, नाही तर जास्त कपडे असले जसं की ड्रेस वगैरे असले तर ते बाहेरच धुत असते मी. पण आज नॉर्मल तर रोजचे रुटीनचे कपडे आहेत त्याच्यामुळे आज टाकलेले आहेत मिशनमध्ये. चला आता करायचं आहे मला स्वयंपाक. आणि आज काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही कारण मिस्टर गेलेत महाराष्ट्रामध्ये, तर छोटा मोठा स्वयंपाक करायचा आहे. आणि मुलगा जे आहे दुकानी गेलेला आहे आणि त्यानं सांगून गेलेलं आहे की आज गोड शेवया कर म्हणून, आणि त्याला गोड खूप आवडतं. तर साजूक तूप टाकून मस्त शेवया केल्या त्या, कारण मिस्टर गोड खात नाहीत. मग आमच्या दोघापुरतं करायचं मला कटाळा, ते सगळ्यांनी खाल्लं तर चांगलं वाटतं. तर आज ते नाहीत म्हणून केलेले आहेत गोड शेवया. आणि थोडंसं तिखट वळवट जे आपलं गव्हाचं वळवट राहतं मिशनीवर काढून आणलं होतं मी. घरी काही करीत नाहीत कारण इथे मिशन आहे त्याच्यामुळे दरवर्षी मिशनीवरच काढून आणतो. तर ह्या गोड शेवया केल्या होत्या मुलासाठी, थोडंसं तिखट वळवट केलं तर थोडासाच दमच्या दोघाचा स्वयंपाक होता, त्याच्यामुळं आगवाचं काम काढलं होतं जसं की हॉलची साफसफाई. तर चला झालेला आहे आता माझा स्वयंपाक. आणि तुम्ही पण या दुपारचं मस्त जेवायला. आणि कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब द माय चॅनल. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले, काय नाही, काय असलं तर मी चेंज करू शकते. तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडतं असं सांगितलं तर त्याप्रमाणे माणसाला व्हिडिओ पण बनवता येतात. तर कमेंट नक्की करीत जा. तर झालेलं आहे दुपारचं जेवण. आणि ऊन भरपूर पडायला त्याच्यामुळे रोज वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस करून फ्रीजमध्ये ठेवत असते की दुपारच्याला आपल्याला प्यायला होते म्हणून. तर आज मस्त केलं होतं आपलं बदाम शेक. तर या तुम्ही बी सगळेजण दुपारचं ज्यूस प्यायला. आणि आज दिवसभरचा ब्लॉग होता असा. आणि तुमच्या इकडं ऊन किती आहे काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. रोज असं दुपारी काहीतरी थंड प्यायला पाहिजेत. उन्हाळा सुरू झालं तसं तर आता 5 वाजताचा चहा तर आमच्या इथं बंदच आहे, त्याच्याऐवजी ज्यूस करून ठेवत असते फ्रीजमध्ये. जेव्हा प्यायचं तेव्हा सगळेजण पितात. मी असं दुपारी 4 ते चहाच्या टाईमला मी पित असते. मिस्टर 5-5:30च्या अंदाजात पिते आणि मुलगा संध्याकाळी पितो. त्याच्यामुळे ज्याचे सगळ्यांचे टाईम जे आहे ते अलग अलग असतात. करून ठुलं की घेतात आणि पितात. तर चला आज असं बनवलं होतं मस्त आपलं बदाम शेक. आणि थोडंसं आपलं टरबूज पण होतं तर त्याचं काहीतरी अलग टेस्ट म्हणून थोडंसं कट करून मध्ये टाकलं होतं मी आईस्क्रीम टाईप. आणि खूप छान झालं होतं. आणि घरचं जी वस्तू आहे ते बिना केमिकलची बिना ह्याची राहते.